नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आज मी कोणत्याही एका विषयावर किंवा गोचरवर बोलणार नाही, तर मी तुम्हाला वेगळ्या विषयासाठी इथं आलेलो आहे। मी तुम्हाला आज आपल्या संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या ज्योतिष अभ्यासक्रमाची माहिती किंवा प्रवेशासंदर्भात माहिती देण्यासाठी इथं आलेलो आहे। आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपली संजीवनी ज्योतिष ज्ञानप्रसारक मंडळ सातारा संचलित गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठ हे विद्यापीठ आणि ज्ञानपीठ आणि संस्था गेले 12 ते 13 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे। 2012 पासून आपली संस्था ज्योतिष शिक्षणाचा आणि प्रसाराचा काम करते। आपल्या संस्थेमार्फत आपण ज्योतिष विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भास्कर, ज्योतिष पंडित, फलादेश भूषण आणि ज्योतिर्विद्या वाचस्पती म्हणजे PhD असे 6 अभ्यासक्रम आपण रेग्युलर घेत असतो। आजपर्यंत अनेक बॅचेस किंवा अनेक महाराष्ट्रातील किंवा परदेशातील अनेक विद्यार्थी या संस्थेमार्फत 2000 पेक्षाही जास्त विद्यार्थी संस्थेमार्फत ज्योतिष शिक्षक झालेले आहेत। सगळ्यात मुख्य म्हणजे यातले बरेच लोक अनेक जिल्ह्यामध्ये अनेक गावामध्ये ज्योतिष प्रॅक्टिस अतिशय उत्कृष्ट प्रकारे करत आहेत। ही एक ह्या संस्थेचं सगळ्यात चांगलं श्रेय लक्षात घ्या। आज मी तुम्हाला ज्योतिष प्रवीण ह्या अभ्यासक्रमाच्या माहिती देण्यासाठी इथं आलेलो आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये ज्योतिष विशारद या अभ्यासक्रमाची माहिती दिलेली आहे। तो प्राथमिक अभ्यासक्रम आहे। हा ज्योतिष प्रवीण हा पारंपरिक कुंडलीशास्त्राचा फलादेशपर प्राथमिक अभ्यासक्रम आहे। थोडा उच्चस्तरीय म्हणा, फलादेश करण्यासाठी लागणाऱ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या मी तुम्हाला या अभ्यासक्रमात सांगणार आहे। हाही अभ्यासक्रम विशारदसारखा 6 महिन्याचा असणार आहे। कालावधी 6 महिने। हा अभ्यासक्रम 2 पद्धतीमध्ये शिकवला जाईल, ऑफलाईन आणि ऑनलाईन। जे लोक साताराच्या बाहेरचे आहेत, ज्यांना सातारामध्ये येऊन ज्योतिष शिकणं शक्य नाही, त्या लोकांसाठी घरी बसून झूमच्या माध्यमातून तुम्ही अभ्यासक्रम हा करू शकता। हाही अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने होईल आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने होईल। अभ्यासक्रमाचा कालावधी 6 महिने असेल। मराठी माध्यमामध्ये अभ्यासक्रम असेल। वयाची कोणतीही अट नाही। पात्रता काय असेल तर ज्योतिष विशारद झालेली किंवा कोणताही बेसिक अभ्यासक्रम पूर्ण झालेली व्यक्ती हा अभ्यासक्रम करू शकते। म्हणजे त्या व्यक्तीला कुंडली म्हणजे काय, कुंडली कशी मांडतात, कुंडली कशी काढतात, कुंडलीतील स्थानांचा अभ्यास माहीत असला पाहिजे। प्रत्येक स्थानावर काय काय पाहिलं जातं, त्यानंतर ग्रहांचा इत्थंभूत अभ्यास पाहिजे, राशीचा अभ्यास पाहिजे, नक्षत्रांचा अभ्यास पाहिजे। तुम्हाला प्रत्येक ग्रहांची स्थानगत फळं माहीत पाहिजेत। एवढ्या बेसिक गोष्टीची माहिती असेल तरच तुम्ही ज्योतिष प्रवीण अभ्यासक्रम करू शकता। म्हणजे तुम्हाला अभ्यासक्रम समजेल हे लक्षात घ्या। 6 महिन्याचा अभ्यासक्रम झाल्यानंतर लेखी परीक्षा 100 मार्काची होईल। ती परीक्षा तुम्ही दिली आणि पास झाला की तुम्हाला ज्योतिष प्रवीण ही पदवी तुम्हाला मिळणार आहे। पदवीदान समारंभाच्या वेळी मान्यवरांच्या हस्ते तुम्हाला ही प्रदान करण्यात येईल। आपली संस्था महाराष्ट्रामध्ये रजिस्टर असल्याने तुम्हाला सरकारमान्यच ही पदवी मिळणार आहे, लक्षात घ्या। आता या अभ्यासक्रमाला प्रवेश कसा करायचा, तर त्यांना मी डिस्क्रिप्शनमध्ये मला व्हॉट्सअप देणार आहे। तुम्हाला ज्या लोकांना हा अभ्यासक्रम करायचा आहे त्या लोकांनी मला व्हॉट्सअप करा, माहितीपत्रक पाठवा असं विचारा। मी तुम्हाला माहितीपत्रक आणि ॲडमिशन फॉर्म पाठवून देईन। फॉर्म भरून पाठवा आणि तुम्ही ऑनलाईन पैसे तुम्ही ट्रान्सफर केले की तुम्हाला ॲडमिशन दिलं जाईल, की तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल। आता हा अभ्यासक्रम कधी असणार आहे आणि कालावधी किती, तर अभ्यासक्रम 6 महिन्याचा आहे। हा अभ्यासक्रम हा 14 डिसेंबर रविवार दिनांक 14 डिसेंबरपासून हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे। अभ्यासक्रमाची वेळ संध्याकाळी 6 ते 9 असणार आहे, लक्षात ठेवा। संध्याकाळी 6 ते 9 दर रविवारी 14 डिसेंबरपासून अभ्यासक्रम सुरू होतो आहे। तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीमध्ये करू शकता। त्यानंतर या अभ्यासक्रमाच्या नोट्सबद्दल काय, तर मागच्या विशारदमध्ये मी सांगतो की अभ्यासक्रम तुम्हाला ॲडमिशन घेतले की तुम्हाला अशा प्रकारच्या 250 पानाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातात विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करण्यासाठी। म्हणजे तुम्ही नोट्स ही विशारदच्या नोट्स तुम्हाला मिळतील, प्रवीणच्या मिळतील। आपण आपली एकमेव संस्था अशी आहे की ज्या संस्थेने सर्व अभ्यासक्रम स्वतः तयार केलेले आहेत आणि या अभ्यासक्रमाच्या नोट्स तयार केलेल्या आहेत। तुम्हाला ह्या नोट्स दिल्या जातील, त्याचा अभ्यास करून तुम्ही परीक्षा अतिशय चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होऊ शकता। आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ह्या अभ्यासक्रमाची रूपरेषा काय, आम्ही या अभ्यासक्रमामध्ये शिकणार काय, तर ज्योतिष प्रवीण ह्या प्राथमिक मात्र फलादेशपर अभ्यासक्रमामध्ये तुम्ही पहिल्यांदा शिकणार म्हणजे भावेश विचार। भावेश म्हणजे काय, की भावेशावरून फलादेश कसा करायचा, भावेशाचे कोणते नियम आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे। का तर भावेशावरनं फलादेश करता आल्याशिवाय तुम्ही ज्योतिषी होऊ शकत नाही। यासाठी हा फार महत्त्वाचा विषय असणार आहे। त्याच्यानंतर सगळ्यात मुख्य म्हणजे लग्न विचार। 12 लग्नांच्या लोकांचं स्वरूप, 12 लग्नांच्या लोकांचा स्वभाव, तसेच त्या लग्नाचे शुभाशुभ ग्रह, राजयोगकारक ग्रह कोणते ते कसे काढायचे हे मी तुम्हाला लग्न विचारमध्ये सांगणार आहे। त्यानंतर पत्रिकेमध्ये विविध राजयोग, राजयोग म्हणजे काय, त्याचे प्रकार किती आणि ह्या राजयोगाची नावं काय, राजयोगाची काय फळे मिळतात जातकाला, कधी मिळतात हे तुम्हाला मी त्या चॅप्टरमध्ये शिकवणार आहे।
त्यात दशाफल विचार सगळ्यात मुख्य म्हणजे एखाद्या कुंडलीतलं एखादी घटना घडणार असेल तर ती घटना कधी घडणार यासाठी तुम्हाला काल निर्णय करता आला पाहिजे. आणि काल निर्णय करता येण्यासाठी आपण दशेवरून काल निर्णय कसा करायचा, ग्रहांच्या गोचरवरून काल निर्णय कसा करायचा हेही आपण यामध्ये शिकणार आहे. त्या दशा विचार, गोचर विचार, ग्रह गोचरे आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण शनीची 7.5, शनीची पनौती म्हणजे काय, त्याचे फळं काय मिळतात, ती 7.5 शुभ असते का अशुभ असते, आणि या 7.5वर काय उपाय करायचे हे आपण सविस्तर त्यामध्ये शिकणार आहे. त्यानंतर प्रत्येक ग्रहाची उपासना किंवा पत्रिकेतील दोषावर किंवा गोचर खराब असताना व्यक्तीला उपाय काय द्यायचे त्या उपायाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर रत्नज्योतिष, कोणतं रत्न द्यावं, का द्यावं, त्या रत्नाचे दैवी सामर्थ्य काय, फायदे काय, रत्न सिलेक्शन कसं करायचं, रत्नाविषयी मी सविस्तर माहिती तुम्हाला रत्नज्योतिषमध्ये देणार आहे. त्यानंतर ग्रहांची युतियोगाची फळं. ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक युतियोग असे आहेत ग्रहांचे की जे अतिशय अशुभ आहेत. उदाहरणार्थ विषयोग असेल, ग्रहणयोग असेल, चांडाळ योग असेल, शापित योग असेल, अशा अनेक योग आहेत पत्रिकेमध्ये. त्या योगांच्या युतियोगाचे काय परिणाम मिळतील हे पण तुम्हाला मी त्यामध्ये सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पत्रिकेतील महत्त्वाचे दोष, मग ते पितृदोष असेल, सर्पदोष असेल, वास्तुदोष असेल, काळसर्पदोष असेल, ग्रहणयोग असेल, अशा सगळ्या दोषाविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती आणि त्या दोषावरील उपाय, त्या दोषाचे परिणाम हे सगळं मी सांगणार आहे. आणि सगळ्यात शेवटी पत्रिका कशी पाहावी, भविष्य कसं करावं, फलादेश कसा सांगावा, इन जनरल पत्रिकेवरून कसं सांगता आलं पाहिजे किंवा ठराविक प्रश्नांची उत्तरं कशी काढायची हे मी तुम्हाला सगळ्यात शेवटच्या चॅप्टरमध्ये शिकवणार आहे. अशा प्रकारे फलादेशप्र अतिशय चांगला अभ्यासक्रम जो तुम्हाला आपल्या ज्ञानाने परिपूर्ण होणार आहात तुम्ही, असा अभ्यासक्रम तुम्हाला ज्योतिष प्रवीणचा असणार आहे जो मी तुम्हाला शिकवणार आहे. फक्त बेसिक अभ्यासक्रम असणारी लोकच या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात हे लक्षात घ्या. ज्या लोकांना हा ज्योतिष प्रवीण अभ्यासक्रम करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर मला संपर्क करा. 7 डिसेंबर ही ॲडमिशनची शेवटची तारीख असेल, तत्पूर्वी आपला ॲडमिशन किंवा प्रवेश निश्चित करा. प्रवेश मर्यादा फक्त 50 लोकांसाठी आहे, लक्षात घ्या. त्यामुळं लवकरात लवकर ॲडमिशन घ्या, लगेच हा कोटा पूर्ण होतो. कारण आपली एकमेव बॅच आहे की ज्या बॅचमध्ये प्रत्येक संस्थेचे प्रत्येक बॅचमध्ये 50च्या वर विद्यार्थी असतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे लवकर प्रवेश निश्चित करा आणि ज्योतिष प्रवीण ही सन्मानाने डिग्री मिळवा. मला वाटतं हा विषय समजला असेल. यानंतर मी ज्योतिष भास्कर एक विवाहविषयक उच्चस्तरीय अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमाविषयी माहिती मी देणार आहे. तोही अभ्यासक्रम आपण सुरू करणार आहोत. तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.